ओलिया मॅचच्या दिशेने सेकंड राऊंडचा पहिला सामना प्रेक्षकांचा भेटीला येतोय. कोल्हारे आणि डोने. पहिला चेंडू पाहायला मिळतो. थोडासा पंबल होत आहे. तदनंतर सहजरित्या एक धाव पाहायला मिळते. एक 2 धावा. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा सामना आहे. 12 चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान ठेवणार कोलार टीम समोर. यावेळी चांगला चेंडू आहे. चेंडूची अडवणी केली. तदनंतर सहजरित्या एक धाव. दोन चेंडूचा किल झाला. 3 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे बंटी. गोलंदाजी मार्कवरती हो पाडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार आहे. ज्यावेळेला चांगला फरक आहे. बंटीवरती आक्रमण चालवलं जात आहे. चेंडूची अडवणी केली. संभाजी होता त्या ठिकाणी. तदनंतर रनआउटची संधी आहे. नक्कीच डिसिजन 2 धावा असणार आहेत. दोन धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. 5 अंकावरती. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. जेलची संधी आहे. जेल झाला ड्रॉप. यावेळी फंबल होतं सतरक्षक. त्यानंतर चेंडू चाललाय. चेंडूची अडवणी केली लास्ट मोमेंटला. पुन्हा एकदा तयार आहे बंटी. गोलंदाज 2 धावा मिळणार. लास्ट चेंडू असणार आहे. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करतो बंटी. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. पाडल्यानंतर उचली घेतो. पंचांचा इशारा येतो. षटक समाप्ती पथावरती. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचले 7 अंकावरती. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळी संभाजीवरती आक्रमण चढवलं जात आहे. यावेळी नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू जातोय 1 बाय सी मार पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. संभाजीवरती जेल झाला असता. इथून पुन्हा एकदा तयार आहे संभाजी. पहिल्या चेंडूवरती झेल झाला असता पण दोन्ही क्षेत्ररक्षकांचा कॉल नव्हता. यावेळी थोडासा फंबल. पुन्हा एकदा चुकीला माफी नसणार आहे. 21चं रूपांतर दुसरी मध्ये आहे. एक चुकी संघाच्या खात्यामध्ये 1 धाव वाढवते. यावेळी चुकी करणं गुन्हा आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 1 चेंडू मध्ये 3 धावा
होत्यात, पण 3 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा होत नाही कधी कधी. असं क्रिकेट आहे. 6 चेंडूमध्ये 36 धाव होतात, पण कधी कधी 6 चेंडूमध्ये 6 धाव होत नाही. यावेळी संभाजी पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पाडल्यानंतर थोडस बाहेरचं बलन घेतोय. मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितच भरलेला क्रिकेट खेळ आहे. त्यानंतर विचार केला तर एक एक चुकी मागात ठेवते आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा तयार आहे. जेवाले बाहेर पंचांबी दिशेने बनणार. दोन समांतर करणार. अवंतितावर फुकाची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. अवंतर धाव्याने धाव फरक जाऊन पोचणार ते 14 अंकावरती. 14 धावा झाल्या आतापर्यंत. धावांचा विचार केला तर 14 धावा फलकावरती जोडले गेले. 3 चेंडूचा खेळ झाला. यावेळी माल्टी हिट. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाणार लॉंग ऑफ आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. चला पंच सूचित करा खेळाडूंना, कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. फास्ट केलेला सांगा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात. डोनेवाडे टीमच्या यावेळी जेलची शक्यता. जेल होणार का? जेल झाला ड्रॉप. चेंडूची आडमणी केली. तदनंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेने धाव फलक 22 अंकावरती. चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूमध्ये काय होणार, काय बिघडणार पाहूया. संभाजी गोलंदाजी मार्ग करते. यावेळी पुन्हा एकदा लाभ केला चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. एव्हर क्वालिटीचा दर्जेदार पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मध्येने धावफलक जाऊन पोहोचले होते 28 अंकावरती. 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू पाहूया. 29 धावांची गरज आहे. चला बामणे टीम, पलेजरी टीम, चला या लगेच टच करण्यासाठी या. बामणे टीम चला. संभा फलंदाज पाठवायचे लगेच. चला बंटी लगेच फलंदाज पाठवायचं. सलामीची जोडी. चला बामणे टीम आपण लगेच यायचंय. समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला येऊन उभं राहायचंय बामणे टीम. त्यानंतर पलसदरी टीम आपण देखील यायचंय. टॉच करून घेऊया आपण. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आहे. अजून आपल्याला सेमी फायनल, फायनल, क्वार्टर फायनल 3 सामने एक्स्ट्राचे खेळवायचे. विचार करा, थोडं सहकार्य करा.
चला आयोजन कमिटी टॉच करून घ्यायचं पुढील मॅचचा. रोहित या आपण कुठे कमिटी बरोबर. चला पंच वारंवार तर सूचित करा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब घेऊन देऊ नका. चला टॉच बॉक्स खाली करायचं थोडस. बामणे टीम पल्लसदरी टीम दोन्ही टीम मध्ये टॉस केलं जाईल. चला पंच सूचित करा खेळाडूंना वारंवार तर सूचित करा सूचना करा एक्स्ट्राचा वेळ खर्च करू नये. चला बोलूया मॅचच्या दिशेने. संभाजी याने समीर स्ट्राईक एंडला असणार संभाजी. पल्लसदरी टीम आपला निर्णय कालवायचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच बामणे टीम आपण देखील रेडी राहायचे लगेच. पहिला चेंडू संभाजीचा चेंडूची आडवणी केली आहे. एक धाव मिळणार आहे चेंडूवरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 29 ची गरज आहे. आता 11 मध्ये 28 ची गरज आहे. काय होणार काय बिघडणार. एका साईडला असणार कोल्हार टीम दुसऱ्या साईडला असणार डोणे टीम. एक सामना विजय होऊन तंत फेरीमध्ये प्रवेश केलाय. यावेळी दोन्ही टीम एकमेकांसमोर आल्या. काय होणार काय बिघडणार सलामीची जोडी मैदानावरती. यावेळी चांगला फटका आहे समीरच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेष आपलीकडे. ओमन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला पंच 28 ची गरज होते 11 चेंडू मध्ये. आता 10 चेंडू 22 धावांची गरज. समीरच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळालाय. 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. संघाचं अकाउंट ओपन केलं. लगेच दुसऱ्या चेंडूवरती जसे तसे प्रत्युत्तर गोलंदाजाला दिलं समीरने. चांगला फटका त्याच्या पलीतून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी सेन्सिबल क्रिकेट बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी या मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करायची होता. चेंडूला फेकलाय. गोलंदाजाने चुकी केली या ठिकाणी. चेंडू चाललाय सीमा रेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतो. चार धावा. चुकीला माफी नसणारे दोन्ही टीम. यावेळी चांगला चेंडू लाईन लेंथ वरती चेंडू आतलाय. दोन्ही टीम एक चूक तुम्हाला मागणी ठरेल. समोर कोलार टीम आहे मजबूत टीम आहे. संभाजी झाला त्याच्यानंतर बंटी सारखा फलंदाज अजून मागे आहे. विचार करा थोडं. एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून दूर करेल. चुका वाचवाव्या लागतील. चुकांवरती फेरबदल करावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका डोपे टोकू मारलाय. जेलची शक्यता. यावेळी समीरला परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का लागतोय कोलार टीमला. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. वनडाऊनच्या सूर्यपाद बंटी पाहायला मिळतो. मागच्या मॅचचा हिरो. षटकार चौकारांच्या आतिषबाजी. त्याच्या फलीमधून 5 षटकार पाहायला मिळाले. फर्स्ट राऊंड इनिंग चांगली केली होती. यावेळी काय करणार बंटी. यावेळी पहिला चेंडू भिरकावून देतो.
चेंडू जातोय सी मारुषा पलीकडे. ब्रँड षटकार, षटकाची समाप्ती आहे. धाव पलक जाऊन पोहोचले ते 7 चेंडूने 12 धावांची गरज असणार आहे. 17 धावा झाल्यात धाव पुस्तकावरती. बंटीचा विचार केला तर बंटी थांबायचा नाव घेत नाही. आल्या आल्याचा इरादे स्पष्ट करून गेलाय. पॅव्हलियन मध्ये सेट होऊन गेलाय. पहिल्याच चेंडूवरती भिरकावून दिलाय. चेंडू गेला सी मार्शा पलीकडे. ब्रँडेड षटकार बंटीच्या बॅट मधून. बंटी आज काय थांबायला तयार नाही. पहिल्या इनिंग मध्ये विचार केला त्याच्या बॅट मधून 5 षटकार पाहायला मिळाले. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समोर संभाजी. पंच स्पीडअप करा, फास्ट केलाय सांगा. कुठल्याही प्रकारचा विलंब करायचा नाही, फास्ट केलायचंय, स्पीडअप करायचंय. एक एक चूक संघासाठी डोकंदगी ठरेल का? इथून पुन्हा एकदा तयार. 7 चेंडू 12ची गरज आहे. हे संभा चेंडू खूप राव मध्ये जेल होणार का? एकच जाऊवरती समाधान आहे. बंटीला स्ट्राईक दिलंय. संभाजीला माहितीये बंटीच्या बॅट मधून मोठमोठे फटके येतात. बंटीला स्ट्राईक द्यावा. जितका उशीर बंटी स्ट्राईक वरती राहील लवकरात लवकर मॅच संपवण्याचा विचार असेल बंटीचा. पॅव्हलियन मधूनच सेट होऊन गेला. गेल्या षटकार पाहायला मिळाला बंटीच्या बॅट मधून. यावेळी स्ट्राईक वरती 5 चेंडू 11ची गरज. यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने केलून काढला चेंडूला. बंटीच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतो. आता 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बंटी पाहायला मिळतो. काय षटकार चौकारांच्या आतिषबाजी, षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळतो बंटीच्या माध्यमातून. मग निगडे सांगितलं होतं मागच्या मॅच मध्ये 5 षटकार पाहायला मिळाले होते बंटीच्या बॅट मध्ये. तोच बंटी आता मैदानावरती अहंकार मास्तर त्यानंतर तयार आहे. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस चांगला फटका आहे. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल असणार का? बंटी सुटला. यावेळेस रनआउटची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. संभा धावतोय. पंचांचा इशारा येतोय. नटावट पंचांचा नजर एकदम तीक्ष्ण नजर आहे. ज्यावेळेस 2 धावा पूर्ण झाल्यात. आता काय होणार, काय बिघडणार? 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या 3 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. या स्पर्धेचा नियम आहे. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक वर आहे. पाहतो आपण एका साईडला 2 येते, एका साईडला कोलार टीम. 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5ची गरज आहे. इथून होणार मॅचला सुरुवात. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतो गोलंदाज. यावेळेस चांगला फटका आहे. बंटीच्या बॅट मध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. बंटीला माहिती आहे मी हे करू शकतो. आता 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. हे स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 5 धावा. बंटीला माहिती आहे माझ्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. बंटी स्ट्राईक वरती उभा राहिला. 1 धाव झाली असती पण एकही धाव घेतली नाही बंटीने. स्ट्राईक वरती उभा राहिला. त्यानंतर बंटीने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. विश्वास पुरा करणार का? यावेळी गोलंदाज तयार आहे. पंचांच्या उजव्या साईडने तयार झालं गोलंदाजी करण्यासाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. काय होणार, काय बिघडणार? थोडंच वेळत करणार आहे. तयार आहे. यावेळी पंचांचा इशारा येतोय. पंचांनी दोन्ही समांतर केले. वाईट चेंडू अवांतर धाव, फोकटची धाव, मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धावपलट जाऊन पोहोचलतोय 25 अंकावरती. लाईन एकच आहे. चला पंचांची कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. पंच डिसिजन दिसेल तर लास्ट डिसिजन असेल. दोन्ही टीमला कळवण्यात येते की आता 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. बंटी स्ट्राईक वरती उभा आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना वाईट चेंडू आलाय. यावेळी 2 मध्ये 4ची गरज आहे. काय होणार? कोल्हार की दोन्ही की कोल्हार. दोन्ही टीम मध्ये आपल्याला टफ फाईट मॅच पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा पहिला सामना
यावेळी बंटीच्या बॅटमधून यावेळी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले बंटीने. यावेळी दोन्ही चेंडूवरती एक एक धाव आली असती, पण बंटीला माहिती आहे मी स्ट्राईक वरती उभा आहे, माझ्या फलीतून एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. आता कंपल्सरी चेस असणार आहे. एक चेंडू 4 धावांची गरज. काय होणार, काय बिघडणार? गोलंदाज देखील तयार आहे. षटकाचा विचार केला तर 6 चेंडू 12 धावांची गरज असताना एक चौकार पाहायला मिळाला बंटीच्या बॅट मधून. यावेळी एक चेंडू 4 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. कोल्हारे की डोने. बंटी तयार आहे. 2 चेंडूवरती 2 धावा आल्या असत्या, पण बंटीने नाकारल्या धावा. यावेळी दोन्हीचे डॉट झालेत. त्यानंतर एक चेंडू 4 चिन्हाचे तयार बंटी. यावेळी काय होणार? यावेळी पंचांचा इशारा येतोय. अवंतर धाव 2 हात समांतर. फोकटची धाव संघाच्या खात्यामध्ये. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना यावेळी लगातारचे 2 वाईट एक डॉट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. बंटी थांबायचं नाव घेत नाही. यावेळी वाईट एक चेंडू 4 धावांची गरज असताना आता सामना यावेळी सामना काय होणार? 2 चेंडू 5 धावांची गरज असताना पाहू शकाल एक चेंडू 3 धावांची गरज तयार आहे. यावेळी बॅटची वरची करायला लागते. सतराच्या चुकी करतोय, चेंडूच्या मागे धावतोय. या ठिकाणी मॅच सोडली बंटीने. एक चेंडू 3 धावांची गरज असताना इथं गमावली गेले टीम कोल्हारेने मॅच. चला भावने टीम